फॅन्टम लिंब पेन. तर लिंब ॲम्प्युटेट केल्यानंतर पण लिंबचं पेन राहतं, कारण की लॉ ऑफ प्रोजेक्शन आहे. तुम्ही कोर्सच्या दरम्यान कुठेही त्याला स्टिम्युलेट केलं तरी ते पेनच मानलं जातं आणि ते प्रोजेक्ट केलं जातं फायनल टार्गेटला. तर लिंबला पण होऊ शकेल, टूथला, ब्रेस्टला, इवन अपेंडिक्सला म्हणतो येतो. जिथे कट केलं तिथे न्यूरोमास बनतात आणि ते स्पॉन्टेनियसली डिस्चार्ज करतात. हे पेरिफेरल थिअरी आहे. आणि एक सेंट्रल थिअरी आहे, सोमॅटोसेन्सरी कॉर्टेक्स रिऑर्गनाईज होते, तो एरिया ती कोणा दुसऱ्याला अलॉट करते, तर त्याच्यामुळे पण पेन होतं. तर प्री ऑफ तुमचं जे पेन असेल तेच ते फायनल तिथे अलॉट होतं. त्याच्यामुळे प्रिएम्प्टिव्ह ॲनाल्जेसिया प्री ऑपरेटिव्ह स्टेटमध्ये आवश्यक आहे. काही पण डायपिट्रल ब्लॉक, ओपॉड जे काही आहे. तर मोस्टली फ्यू डेजमध्ये चालू होतं. ॲग्रिवेट होतं इमोशनल फॅक्टर्समुळे. 50% लोकांचं निघून जातं, 50% लोकांचं टिकून राहतं पुढे पण. तर फार्माकोलॉजिकल मेथड्स आहेत, नॉन फार्माकोलॉजिकल मेथड्स आहेत. फार्माकोलॉजिकलमध्ये मग अँटीडिप्रेसंटपासनं पेनकिलर जे काही आहे, आणि मग नॉन फार्माकोलॉजिकलमध्ये फिजिओथेरपीपासनं स्पायनल कॉर्डपर्यंत काही पण.